राग पुर्या कल्याणमधली माझी एक स्वरचित बंदिश आहे, ती ऐकवते. नी रे ग मा ग मा ग रे सा नी रे ग मा पा गमदानी निरपा गमदानी सा निरपा मदनी मनी द मद म प म ग म ग रे सा रे गम दानी सा गोविंद गोविंद माधो श्याम गोविंद गोविंद माधो श्याम गिरिधर हे बनवारी गोविंद गोविंद माधो श्याम गोविंद गोविंद माधो श्याम गिरिधर हे बनवारी गोविंद गोविंद आ गोविंद 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 माधो श्याम. वाह, क्या बात है. थँक्यू. यानंतर मी काय ओळख करून देऊ? म्हणजे मी कितीही काहीही बोलले तरी सुद्धा माझे शब्द कमीच पडतील. चला तर मग थेट गप्पांना सुरुवात करूया. थेट भेटूया. आज माझ्या ज्या दिलके करीब आहेत त्या माझ्या समोर ज्या बसल्यात त्या सावनी शेंडे यांना. नमस्कार. वेलकम टू दिलके करीब. थँक्यू सो मच सुलेखा. मी आवजाव नाही करत, आपण पहिल्यांदाच भेटतोय. तेच म्हणणार होते, नकोच आहो जाऊ नको. सो दिलके करीब बघितलंय का? हो, खूप छान कंडक्ट करतेस तू. आणि मुख्य म्हणजे त्याचा जो एक दर्जा राखला आहे ना अगदी पहिल्यापासून, तो मला खूप जास्ती भावतो. की इंटरव्ह्यूज घ्यायला नुसतं किंवा गप्पा मारायला ही जागा नाही, तर मनातलं खरंच उलगडणं जे म्हणतो, आणि ते खूप एक चांगली व्यक्ती समोर बसली असेल आणि ती तुमच्याकडून ते उलगडून घेणार असेल, तर त्याच्यात ते जास्ती मला असं वाटतं की त्याचं महत्त्व खूप आहे. आणि दिलके करीबमध्ये मी कायम बघत आले की तू छान बोलकं करतेस लोकांना. थँक्यू. आणि हे दुसरीकडे नाही घडत. थँक्यू सो मच. सो स्वीट. बरं, सो दिलके करीब बघतेस, तुला डेफिनेटली माहीत असेल की भरपूर गिफ्ट्स देऊन तिचं स्वागत करू. आपल्या सगळ्या दिलके करीब प्रेक्षकांची ही एक आपली लाडकी दिलके करीब मैत्रीण आहे. बरं. निलिमा अमित, जी रेकी हिलिंग करते, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे स्वतः. ओके. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, खूप छान पुस्तक लिहिलंय. वा. तुझ्यासाठी भेट म्हणून पाठव. वा, मला वाचायला खूप आवडतं. थँक्यू. त्यात तिने ना काहीतरी लिहिलं असेल तुझ्यासाठी पहिल्या पानावर. हो. जगण्याची खरी कला म्हणजे प्रत्येक आव्हानाला आनंदाने स्वीकारणे. वा, एक आयुष्य अनेक प्रवास. वा, निलिमा अमित. जे आपल्या आयुष्यात छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम्स येतात, सो त्यांना फेस करत पुढे कसं जायचं त्याचे टूल्स तिने दिलेत. वा. आणि खूप छान दिलेत. आयुष्य जगत असताना प्रॉब्लेम्स कुणाला येत नाही. हो. सो जर का तिचं पुस्तक वाचलं आणि ते कुठेतरी त्याचा जर का उपयोग आपल्याला आणि दैनंदिन आयुष्यात रिलेट होतात. अगदीच होतं आणि अगदीच होतं. वा.
आणि हे पुस्तक जर का तुम्हाला सगळ्यांना हवं असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर अनेक वर्ष आहेत, वा. आपले दिल के करीब आहेत. त्याने तुझ्यासाठी एक खूप छान पुस्तक पाठवलंय, गायनाचे रंगी, नीला भागवत यांचं. वा. आणि रोहन प्रकाशन माझ्यासुद्धा खूप दिल के हा, हा. करीब आहे, कारण का माझं स्वरचित बंदिशींचं जे पुस्तक आहे हृदय स्वर, त्याचं प्रकाशन जसराजजींच्या हस्ते, पंडित जसराजजी आणि विलासराव देशमुख तेव्हा मुख्यमंत्री होते. तर तो सगळा सोहळा पुण्यात झाला होता आणि रोहन प्रकाशन तर्फे ते प्रकाशित. क्या बात आहे. वा. थँक्यू सो मच. आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना माहितीच आहे तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. ही आपली एक साताऱ्याची डॉक्टर मैत्रीण आहे. बरं. डॉक्टर आरती सोमण. बरं. 100% हर्बल प्रॉडक्ट्स त्या बनवतात. आणि तुझ्यासाठी पाठवलंय, वा, ऍसिडिटी ब्लोटिंगसाठी सिरप. व्हेरी इफेक्टिव्ह. अरे वा. शुगर फ्री आणि हे. ओके. अगरबत्त्या आहेत, मस्त. फेस ऑइल आहे. अरे वा. हर्बल सोप आहे. बरं. या कुठे म्हणलीस तू? साताऱ्याला आहे. अच्छा. अरे वा. आणि त्यांचं बेस्ट सेलर नीम त्रिफळा टूथपेस्ट. बरं. ओ, थँक्यू. थँक्स अ लॉट. हे प्रॉडक्ट सुद्धा नवीन आहे, स्पॉन्सर सुद्धा नवीन आहेत. बरं. त्यांचं नाव आहे करकरे आणि फ्राय पावडर हे प्रॉडक्टचं नाव आहे. त्याच्याबरोबर एक स्ट्रेनर आहे. क्या बात आहे. आणि हे काय आहे माहितीये का, आपण जे तळण करतो तर त्या कढईमध्ये तेल टाकल्यानंतर ही फ्राय पावडर टाकायची. प्रमाण वगैरे सगळं ह्यात लिहिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत. बरं. त्यांनी तेल सुद्धा कमी शोषलं जातं, कमी टेम्परेचरवरती छान तळण होतं आणि हे गाळल्यानंतर परत जे तेल उरतं ते फ्रेशच राहतं. हा, म्हणजे ते परत आपण वापरू शकतो. अरे वा. वा. हे एकदम युनिक आहे. हो ना. वा, फारच छान. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, निलिमा देशपांडे, आणि प्युरिट नॅचरल्स हे त्यांचं प्रॉडक्ट आहे. वा. मी हे उघडत नाही कारण आम्हाला असे कमेंट्स आले की सुलेखा ते हे काय, सेलिब्रिटीच्या समोर तुम्हीच असं एक्सायटेड असता गिफ्ट उघडायला. सो मी असते नेहमी, पण ठीक आहे तू उघड. त्यांना उघडू दिलंय. हे ना मसाले बनवतात अगं. अरे वा. सुगंध आला बघ ना उघडलं. हो, एकदम वेगळाच, एकदम छान सुगंध आहे खरंच. सो या ताई काय करतात की शेतकऱ्यांकडून डायरेक्टली स्पायसेस घेतात आणि ते कोल्ड प्रेस्ड असतात. सो त्याचा स्पायसेसचं आयुष्य सुद्धा वाढतं त्याने. आणि कोल्ड प्रेस्ड म्हणजे खरंच एक खूप छान गोष्ट आहे आणि ती टिकण्याच्या दृष्टीने बेस्ट आहे. थँक्यू निलिमाताई, खूप छान आहे. आणि काय काय आहे ते गमगमतो असा वास. काय काय, कार्डमम पावडर, हो, वेलची पावडर आहे, दूध मसाला आहे छान, नटमेग पावडर आहे, हो, चहाची पावडर आहे, वा वा वा, काळी मिरी पावडर आहे, ब्लॅक पेपर, सिनेमन पण आहे, मस्त मसाले, वीक पॉइंट. वा वा. स्त्रियांचा वीक पॉइंट. वा, मस्त. सावनी, आत्ता आपण बसलोय ते द प्रधा स्टुडिओ आणि इथे जे तुला आर्टिफॅक्ट्स दिसत आहेत, जसे तुझ्या मागे सुद्धा ज्या बॉटल्स आहेत, क्रोशे वर्क वगैरे जे केलेलं आहे, पेंटिंग्स केले, ते स्वतः बसून इथे करतात. वा, होम डेकोर. आल्याच मला इतके सुंदर, प्रत्येक कानाकोपरा इतका सुंदर सजवलाय ना की म्हणजे खूप छान वाईब्स मिळतात इथे आल्यानंतर. आणि मला स्वतःला पेंटिंग, लँडस्केप्स आणि हे आर्टवर्क प्रचंड आवडतं, मी करते देखील, त्यामुळे विशेष वाटतं इकडे आल्यानंतर. सो आता त्या फक्त स्वतः करत नाही तर राजस्थान, कच्छ मधून सुद्धा त्या आर्टिफॅक्ट्स मागवून घेतात, त्याला एक स्वतःचा पर्सनल टच देतात, जसं की या बेल्स. वाव, आणि ब्युटिफुल, खूप सुंदर दिसतंय हे. वा,
या बेल्स आहेत राजस्थानच्या आणि हे जे त्यांनी त्याला हँगिंग बनवलंय ना ते स्वतः हे युनिक आहे है ना. नक्कीच नक्कीच किती गोडे आहे खूप सुंदर वा आणि तो छान असा किणकिणचा आवाज आहे तो मस्त खूप छान. सो या दोघी बहिणी आहेत शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. बरं सख्या श्रद्धा. बहिणी आहेत. हो. खूप छान मस्त थँक्यू दोघींनाही माझ्या खूप बेस्ट या ब्रँडचं नाव आहे गुंफण. शीतल आणि श्यामल सुद्धा बहिणी आहेत आणि गेली 10-12 वर्ष त्या खूप छान छान ज्वेलरी डिझाईन करतायत आणि तुझ्यासाठी एक सेट पाठवलाय त्यांनी. ओ थँक्यू खूप सुंदर उघडून बघ ना. वा हे खूप गोड असे इयरिंग्स आहेत मस्त. हे नावच किती छान गुंफण ना. गुंफण खूप छान वा खूपच छान आहे ग. किती गोड आहे हे म्हणजे ट्रेडिशनल आणि कंटेम्पररी दोन्ही याच्यावर खूप छान जाईल. मस्त फारच सुंदर थँक्यू. अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे सहज हवन एंटरप्राइज. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस त्यांनी आज तुझ्यासाठी खास आणलाय. वा वा मस्त खरवस आवडतो मला. ऑर्गॅनिक हे सगळं युनिक आहे खूप. हो ना. युनिक गिफ्टसाठी पण दिल के करीब फेमस आहे. थँक्यू खूप छान. आपली एक पुण्याची मैत्रीण आहे. ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साडी. बरं आणि मैत्रिणीचं नाव आहे मीनाताई इनामदार. बरं आणि मीनाताई व्यक्ती सुद्धा अप्रतिम आहे आणि त्यांच्या साड्या सुद्धा अप्रतिम असतात. अरे वा तुझ्यासाठी ना पटोला पाठवली आहे. पटोला सिल्क. वा अशी ही अप्रतिम साडी. खूप सुंदर वाव आणि खूप छान रंग आहे आणि युनिक आहे मस्त आहे. क्लास छान हलकी हो ना आणि खूप क्लासी आहे. थँक्यू सो मच मीनाताई. तुझी साडी पण आवडली आहे मला. थँक्यू. आणि आत्ता सावलीमध्ये मला हीच साडी नेसायला आली होती आणि त्यावर मी हिरवा ब्लाऊज घातला होता. हो नाही मी मगाशी तुला म्हणाले ना सेल्फ जास्ती छान रिच आणि एलिगंट वाटतोय. म्हणून मग माझं बहुतेक आपलं कॉम्बिनेशन वाईज पण आपण क्लिक होतो कारण का ग्रीन काहीतरी गळ्यातलं आलंय माझ्या. सुलेखा ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. रादर तुला कुठली साडी छान दिसते तू कॅरी छान करतेस कारण का त्याची जर का आपण घडवणूक बघितली तर वेगळीच आहे ना. छान आहे हलकी आहे. साडी कुठली ती मला माहिती नाही आणि तुम्हाला जर का या साडीचे डिटेल्स हवे असतील तर दीपाताई चेऊलकर साजेरी साडीज पार्ल्यामध्ये त्यांचं शोरूम आहे आणि त्यांचा नंबर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काही दिलेलं आहे आणि तू पण जाताना एक चक्कर मार. खूप छान व्हरायटी असते. अरे वा नक्की नक्की. मला स्वतःला साडी नेसायला खूप आवडते आणि मला त्याचे ओकेजन्स पण खूप असतात तर त्यामुळे प्रश्नच नाही. वा निशांत आवळेने तुझ्यासाठी चेरीपिक ब्रँडची बॅग पाठवली आहे. बरं मस्त आहे स्टर्डी आहे कॉम्पॅक्ट आहे. थँक्यू. तू प्रवास खूप करत असशील ना. प्रचंड प्रवास म्हणजे तो चुकलेलाच नाही आहे आपल्या प्रोफेशनला आणि छान आहे. फार आर्मी रंग मस्त गोड मस्त आहे तो. नक्कीच. आणि पर्सनलाइज्ड एक नेम टॅग सुद्धा आहे सावनी. मी आता तेच बघितलं. वा थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे ही. या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. अरे वा आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी फक्त. वा वा थँक्यू निशांत. सो गप्पांना सुरुवात करू शकतो. संगीताचे संस्कार घरातच झाले. हो. कसे कधी काय सांगशील. सुरांच्या सानिध्यातच वाढले खरं सांगायचं तर कारण का आजी किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका कुसुम शेंडे आणि त्यावेळच्या संगीत नाटकांचा जो सुवर्ण काळ होता त्याच्यातली ज्येष्ठ अभिनेत्री आणि अनेक संगीत नाटकं जशी आजीने केली तसाच अखंड शास्त्रीय संगीताचा वारसा पण तिने जपला. सरस्वतीबाई राणे
हिराबाई बडोदेकर यांच्याकडे आजी शिकली. किराणा घराण्याचे छान शिक्षण तिने घेतलं. आणि त्यानंतर माझे वडील डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडे मी उपशास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. आणि दोघंही, आजी आणि माझे वडील, डॉक्टर शोभा गुरटू यांचे शिष्य उपशास्त्रीय, म्हणजे ज्याच्यामध्ये ठुमरी, दादरा, कजरी, होरी, सावनी हे जे उपशास्त्रीय प्रकार आहेत ते सगळे शोभाताईंकडून आमच्याकडे आले. आणि तो वारसा त्या दोघांनी मुक्त हस्ताने, कधी खूप प्रेमाने आणि कधी रागवून, असा छान शिस्तीत मी शिकले. तर त्यामुळे ते सगळं घरीच अर्थात असल्यामुळे सुरांबरोबरच खेळत खेळत मोठी झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर वयाच्या 12व्या वर्षीपासून ख्यातनाम गायिका ग्वाल्हेर घराण्याच्या डॉक्टर वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे पुढचे पैलू पाडले गेले. सो लहानपणीच्या काही आठवणी सांगशील काय? हो, मला आठवतंय की अगदी 6 वर्षाची असल्यापासून मी गाणं शिकायला सुरुवात केली. आणि 2-2 तास, 3-3 तास आजी शिकवत बसलेली असायची दुसऱ्या कोणाला तरी मी आपली जाऊन तिथे छोटीशी मांडी घालून ऐकत बसायचे. मग आजी आपलं मध्ये म्हणायची की सावनी, तुला कंटाळा आला असेल की मग तू बाहेर जाऊ शकतेस खेळायला. पण समाव असं कधी वाटलं नाही. असं वाटलं की हे जे शिकवतायत किंवा हे दुसरे जरी गातायत ना, मला आवडतंय. मग मी ते गुणगुणायला लागले जाता येता. मग तेव्हा आजी म्हणली, नाही हिच्यात सूर आहे, मुळातच सुरेल आहे, एक तालाचं अंग पण दिसतंय, तर सावनी तू आता माझ्या समोर बस आणि आता मी तुला रीतसर शिकवते, बघूया काय घडतंय. आणि मग 2-2, 3-3 तास अक्षरशः मांडी न हलवता ते वातावरणाचा आनंद घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा तेवढंच कळत होतं की आपल्याला हे आवडतंय करायला. आणि मग जेव्हा आजीला सुद्धा किंवा बाबांना कळलं की नाही हिला याच्यातली छान गती दिसतीये, मग जो कठोर रियाज सुरू झाला, मग तेव्हा साहजिकच थोडा कंटाळायला लागला गो मला. कारण का वय 6-7 वर्षाचं, बाहेर मैत्रिणींचा आवाज येतो खेळताना. पण नाही, आता तुला आवडतंय आणि तुला आम्ही शिकवणार असं तूच म्हणतेस की आम्हाला शिकवा. मग आपल्याकडे वरवरचं काही नाहीये. बरोबर. असं जे काही उडी मारायची तर ती खोलच मारायची. हे जे काय पहिल्यापासून सांगण्यात आलं की वरवरचा आनंद नाही, तुला त्याच्यातलं सखोल ज्ञान पाहिजे आणि ती ओढ असेल तरच आपण पुढे जाऊया. मग त्याच्याकरता काही त्याग आला, काही सॅक्रिफायसेस आले. अर्थात ते न खरंच ते वय नव्हतं कळायचं सॅक्रिफाईस म्हणजे काय, ह्याच्यातून पुढे जाऊन पुढे काय होणार आहे आपलं, हे सगळं काही कळण्याचं वय नव्हतं, ते डोक्यात नव्हतं. पण तो प्रवासच आवडत होता. ती जी एक मजा होती सुरांच्या बरोबर आणि आजीनी समोर बसून शिकवणं, वडिलांनी शिकवणं, हे खूप आवडत होतं. मग त्याच्याकरता कुठेतरी तो खेळ बाजूला ठेवायला पण मी तयार होत होते. आणि तसंच अनंत राग आजीकडून शिकले. किराणा घराण्याचे वेगवेगळ्या स्पेशालिटीज असतात त्या शिकले. आणि या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन हा विचार मनात बिंबवला गेला की हे घराणं जरी वगैरे आपण म्हणत असलो ना सावनी, तरी गाणं ही कोणाचीच मक्तेदारी नाहीये. ती कुठल्या एका घराण्याची काय म्हणतो ती प्रॉपर्टी नाहीये. तर तुला कालांतराने काय करायचंय, आनंदासाठी आपण गातो ना, तेवढंच फक्त डोक्यात ठेवायचंय. मग शास्त्रीय संगीत गाताना तर चौकटी आहेतच ना ग. चौकटीत शास्त्रात बांधलेलंच जरी गाणं आहे, म्हणून त्याचा आनंद चौकटी बाहेर जाऊन कसा देता येईल ह्याचा विचार कर. मुळातच तू छान एका चौकटीत बांधली गेलेली आहेस, पण त्याचं बंधन न जाणवता लोकांना मुक्त आनंद त्याचा कसा मिळेल ह्याच्यासाठी शिस्तीपुरतं बंधन ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे तू जर का स्वतःची मूठ मोकळी केलीस तर तू एखाद्या मास्टरपीसपर्यंत पोहोचू शकशील. ही जी काय शिकवण होती की पहिल्यापासून तुझी वाट शोध. एक राग मी शिकवते सगळं ठीक आहे, पण आज यमन आहे, मारुबी आग आहे, मालखंस आहे, भैरव आहे, तोडी आहे, या सगळ्याचं स्वरूप आम्ही तुला सांगतोय. त्याच्यातल्या 25-25 बंदिशी प्रत्येक रागातल्या सांगतोय. त्याच्यामुळे रागाची ओळख होतीये. पण तुला आज सावनीने जर का हा राग गायला तर त्याच्यात हे वेगळं होतं हे कळण्यासाठी स्वतःचं चिंतन आणि मनन हवं. ह्याचा हे खूप डोळस मार्ग पहिल्यापासून आखला गेला माझ्यासाठी. तो खूप महत्त्वाचा वाटतो. अनुकरण नुसतं नाही, तर स्वतःची वाट शोधणं ते बाळकडू पहिल्यापासून अगदी फिक्स डोक्यात बसलं की ह्याच्यामध्ये स्वतःचं काय करता येईल, स्वतःला मला कसा दिसू शकतो तो राग,
त्याची वाटचाल सुरू झाली. ती खूप विलक्षण होती. अच्छा अच्छा. आणि मला असं वाटतं की ती शेवटपर्यंत चालू राहील. शोध हा कायम चालू राहिला की तो एक प्रवास जो असतो तो आपण एन्जॉय करतो. जरी आजी किंवा वडिलांकडून सुरुवात झाली असेल तरी सुद्धा इतर कुठल्या गुरूंकडे शिक्षण झाले त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबरचे अनुभव काय सांगशील? हो, लहानपणापासून आम्ही अनेक थोर कलाकारांच्या मैफिलींना जात असू आणि पुण्यात ती इतकी एक पर्वणी होती, एक मेजवानी असायची की एकेका दिवशी अनंत मोठमोठ्या कलाकारांचं गाणं असायचं. मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ की तिकडे जाऊ असा एक प्रश्न पडायचा आणि सगळीकडे आम्ही बाबा आम्हाला दोघींनाही घेऊन जायचे. मग रात्री उशिरापर्यंत चालणारे ते जलसे, ते खूप साधं वातावरण असायचं. मला असं वाटतं इव्हेंट्स तेव्हा नव्हते, मैफिली असायच्या. छोटेखानी असतील किंवा एखाद्या कॉलेजमधल्या सभागृहातली मैफिल असेल तर मला असं वाटतं तिथे फक्त गाण्याबद्दल बोललं जायचं. गाण्यात आज काय विलक्षण दिसलं, काय वेगळी वाट सापडली, अशी ती गुणीजनांमध्ये चर्चा आणि त्या चर्चेत सहभागी होऊ पाहणारे आम श्रोते सुद्धा की आम्हाला हे कळत नाही काय चाललंय पण ते काय खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. तर ह्या दोन्ही म्हणजे मला आजी काय म्हणायची की जशा आम रसिकजन जे असतील श्रोते ते अत्यंत महत्वाचे आहेत कलाकारांसाठी. त्यांच्या मना डोलतात ठीक आहे, पण पुढे जर 5च डोकी असतील पंडित लोकांची ती पण हल्ली तर तुझं गाणं ॲक्सेप्टेबल आहे आणि त्या दृष्टीने विचार कर. किंवा उलट नुसते 5-6 डोकी अशी पंडित छान शास्त्रीय संगीतातले आहेत ते वाह करतायत पण बाकीच्या लोकांना तुला आनंद देता आला नाही, कारण काही का असेना, तर तसं नाही चालणार. गाणं हे रंजक असलं पाहिजे पण शिस्तीला धरून असलं पाहिजे. त्यामुळे अनंत थोर कलाकारांचे विचार त्यांच्या मैफिलीतून आम्ही अनुभवले. मग पंडित भीमसेन जोशी असतील त्यांच्या घरी तर जाण्याचा खूप वेळा योग आला किंवा डॉक्टर प्रभात्रे आमच्या घरी खूप वेळा उतरायच्या. तर त्यांचा एक विलक्षण त्यांच्या विचारांचा त्यांच्या एकूणच पर्सनॅलिटीचा पगडा माझ्यावर खूप आहे की काय काम करून ठेवलंय त्या व्यक्तीने. आज पद्मविभूषण पर्यंतची त्यांची वाटचाल त्या सगळ्याच्या पलीकडे होत्या तरी पण एक सुंदर म्हणजे त्याच्यातलं साहित्य पण म्हणजे आपण क्लासिकल म्हणतो की शब्द नाही कळले तरी चालेल ना, राग प्रदर्शन हा जरी हेतू असला तो योग्य जरी आहे तरी त्याच्याही पलीकडे जाऊन 4 ओळींचं साहित्य जर का लोकांना कळलं तर किती अजून त्याला एक पूरक वातावरण तयार होतं तो राग मांडण्यात. आणि जशी बंदिशीचा भाव बदलतो तसं मला असं वाटतं बंदिशीचा भाव बदलतो शब्दांप्रमाणे. त्यामुळे प्रत्येक वेळा तोच राग नवीन मांडता येतो तुम्हाला. वेगवेगळ्या बंदिशींचं आपण चॉईस करून प्रत्येक वेळेला वेगवेगळा राग उभारू शकतो. हे प्रभाताईंकडून खूप शिकले मी. त्यांचं सरगम त्यांची तर डॉक्टरेट सरगम या विषयात आहे. तर उगीचच गिमिक्स न करता साधे सुधेपणाने पण त्याला प्रचंड बुद्धिमत्तेची जोड आणि क्रिएटिव्हिटी जिथे आपण म्हणतो ती त्यांचं जो एक प्लेग्राऊंड होतं सरगमचं ते म्हणजे खूप विलक्षण अति सुंदर. तर त्याच्यातलं काय काय टिपावं तेवढं कमी. पंडित जसराजजींचा इतका मधाळ तो सगळा स्वरविलास असायचा की आलाप. आजकाल क्लासिकल म्हणजे द्रुत बंदिशी हे जे चित्र आहे तर ते खरं नाही. मला असं वाटतं जो विचार पूर्वीच्या लोकांनी करून ठेवला की ख्याल असा 1 तास चाललाय, मस्त ख्याल मांडणी चालली आहे, मग शेवटच्या भागात कुठेतरी तान चमत्कृती ऑफकोर्स ही लागते क्लायमॅक्स गाठायला, पण त्याचं एक कोशिंबिरी एवढं प्रपोर्शन आहे. तर त्यामुळे विस्तृत आलापी सरगम प्रत्येक स्वरावरचा ठराव हे जसराजजींकडून शिकले. आणि अर्थातच वीणाताईंकडे पुढे जाऊन ग्वाल्हेरची कसदार गायकी ज्याच्यामध्ये थोडी आक्रमकता आहे. वीणाताईंची डॉक्टरेट तराण्यांमध्ये, तर असंख्य तराणे त्यांच्याकडून शिकले. तानेचे वेगवेगळे पॅटर्न्स आणि मैफिलीमध्ये एक बंदिस्तपणा कसा असावा, चुस्तपणा कसा असावा हे त्यांच्याकडून शिकले. त्यामुळे असे अनेक गायक. मग पंडित शिवकुमार शर्माजींचं इन्स्ट्रुमेंटल असेल, हरिप्रसादजी असतील,
किंवा अगदी बिरजू महाराजांचा आदा बघडताना सुद्धा ठुमरी अक्षरशः त्यांच्या देहबोलीत होती. ती आपल्याला गायकीत कशी आणता येईल ह्याचा विचार सतत चालू असायचा. त्यामुळे थोर थोर मंडळी, आमिर खान साहेब म्हणजे वा, मेघ मारवा हा त्यांचा ऐकत मोठं झालं. अशा प्रत्येक व्यक्तींनी मला काहीतरी खूप खूप दिलं. आणि तुला पर्सनली तुझ्या दिल के करीब काय आहे? अर्थात शास्त्रीय संगीत. आणि मी खरं सांगू का सुलेखा, आमच्या घरात असं कुठेही सांगितलं गेलं नाही की हे श्रेष्ठ, मग हे कमी दर्जाचं संगीत. हा विचारच नव्हता. कारण इतकं प्रोग्रेसिव्ह थॉट्स घेऊन माझे आजी आणि बाबा माझ्यासमोर कायमच मला भेटत गेले की सुंदर सूर आहे ना, मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल. अगदी लताबाई तर आमचं दैवत आहे. लताबाई, आशाबाई, किशोरदा असतील, मोहम्मद रफीजी असतील, त्याच काळातले अनंत थोर संगीतकार असतील. एकीकडे राजा मेहंदी अली खां असतील किंवा हसरत जयपुरी असतील. या सगळ्यांचं साहित्य पण तितकंच आवडतं, म्युझिक तितकंच, ती गाण्याची पद्धत, अशा अनंत गोष्टी. मग ठुमरी दादरामधलं शोभाताई गुरटू असतील, निर्मला देवी असतील किंवा गिरिजा देवी असतील. म्हणजे आपल्याकडे इतका समृद्ध वारसा आहे ना भारतात की काय काय घ्यावं. पण कुठेतरी पुढे जाऊन जेव्हा आपण म्हणतो की मला काय करायला आवडेल, मांडून ठेवलेलं सगळं प्लॅटर तर मोहक आहे. पण एका जन्मात मला असं वाटतं एकच गोष्ट जर का केली तर त्याची लखाकी वेगळी असते, त्याचं तेज वेगळं असतं. आणि तुम्ही जे काय लोकांना देणं असाल या जन्मात की हे मी तुम्हाला ऐकवते, तुम्हाला मला तुमच्या दुःखांपासून एक 3 तास माझ्या मैफिलीला येताय ना, मला आनंद द्यायचा, ही जी काही भूक असेल ती एका गाणं प्रकारात जर का तुम्ही डुबलेला असाल तर ती जास्ती प्रमाणात तुम्ही ती भागवू शकता ती भूक, असं मला वाटतं. कारण का जेव्हा तुम्ही एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा त्याच्यामधून येणारं एक वैचारिक प्रगल्भता असेल किंवा त्याच्यातली सखोलता असेल, ती जाणकारांना नक्की कळते. मला नेहमी असं वाटतं की आवडतात खूप गोष्टी आणि त्याचा इनडायरेक्टली तुमच्यावर प्रभाव खूप असतोच अर्थात. पण जेव्हा तुम्ही एखादं क्षेत्र निवडता आणि तेच करू पाहता, मग लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल जो कॉन्फिडन्स असतो की हे छान वाटतं आणि इथे मी रमतीये, इथे माझा आत्मा रमतो, तर हे जाणणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ते मला खूप शास्त्रीय संगीतामध्ये जी प्रोसेस आहे ना अगं, ती मला खूप आवडते. की एखादा राग अगदी बाळ वाढवतो आपण तसा वाढवायचा. अगदी पहिला सूर सुद्धा तुम्हाला कोणी सांगत नाही की हे गा, हा सुराने सुरुवात करायची, असं नसतंच. मी ठरवणार आज बागेश्रीमध्ये मी गंधारपासून सुरुवात करीन, भीमक्लासमध्ये मी खालच्या कोमल निषादपासून सुरुवात करीन, हे माझं मी ठरवते. आणि ते खूप छान वाटतं. झिरोपासून एखादं शिल्प घडवणं, हे मला ती प्रक्रियाच खूप आवडते. आणि जसं एक लहान बाळ वाढवतो, त्याची काळजी घेतो, अंजारून गंजारून त्याला आपण दाखवतो, हा प आहे, हा ध आहे, हा नी आहे बरं का. आणि इथे जास्ती थांबायचं नाही. एखादं वर्जस्वर असतो ते थांबायचं नाहीये बरं का, इथे अलाउड नाहीये. तर हे जे एखाद्या आपल्या दुसऱ्या छोट्याशा बाळाला सांगू ना आपण एखाद्या जीवनाची काही मूल्य, तसं एखादा राग मला लोकांसमोर उलगडायला खूप आवडतं. आपण एवढं बोलतो, म्हणजे एवढं छान तू एक्सप्लेन करून सांगतेस, तर एखादं एक्झाम्पल देशील का गाऊन? हो, नक्कीच. तंबोरा लावते. राग बागेश्रीमधलं उलगडून दाखवते माझ्या परीने. अतिशय गोड राग आहे राग बागेश्री रात्रीचा. सा ग म दा धाय नी धा म ग रे सा रे
मदनी रे सा. हे असं वातावरण चालू असताना पंचम हा पाहुणा स्वर म्हणून येतो. सा ग मदनी दा मदनी सा नि दा म प रा ग. तो पाहुणा आहे, त्याला स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे, त्यामुळे सा ग म द म प रा ग म ग रे नि द ध नि सा म ग सा ग रे नि रे सा. ध नि सा ग म द नि सा रे नि द म द नि सा नि द सा नि द प म ग म नि द प म प रा ग रे सा प म प रा ग सा म ग सा ग रे नि रे म द नि रे नि द सा. क्या बात आहे, खूप सुंदर ग. थँक्यू. आणि किती छान प्रेमाने समजावून सांगितलंस. माझं पण जवळपास त्या लहान मुलासारखंच आहे, म्हणजे संगीतातलं मला काही कळत नाही, पण नाही, पण कदाचित तू सांगितलंस तर कळेल मला. नाही, हा संवाद म्हणून तर मला असं वाटतं खूप महत्वाचा आहे की तुम्ही तुमचं गाऊन घरी जाता, तर ते नकोय आता. थोडं काही तुरेतिरी तुम्ही लोकांना सांगाल, त्याच्यातलं उलगडून दाखवाल, तसं असेल तर लोक काहीतरी खरंच घरी घेऊन जातात. की आज मी काहीतरी शिकलो म्हणण्यापेक्षा मला काहीतरी कळलं, आज गाण्यातल्या आनंदाच्या पुढे एक पाऊल टाकून मला काहीतरी कळलं देखील, हे जे छान वाटतं ना, ते त्याच्यासाठी मला असं वाटतं कुठेतरी आर्टिस्ट आणि रसिकांमध्ये ओपन डायलॉग हवा, म्हणजे लोक काहीतरी घरी घेऊन जातात. बेला तुझ्याकडून शिकली आहे ना? बेला आजीकडून, वडिलांकडून आणि अर्थात क्लासिकल थोडं माझ्याकडून पण शिकले. अच्छा, तिच्या गाण्याबद्दल काय सांगशील? खूप आवडतं मला बेलाचं गाणं. आणि संगीत हाच एक विषय जरी आमच्या दोघींचा असला तरी कॉन्ट्रास्ट गायकी आहे. बेला कम्प्लिटली प्लेबॅकमध्ये आहे. त्याचं व्हॉइस प्रोडक्शनच खूप वेगळं आहे. त्याचा आवाजाचा लगाव अगदी पहिल्या सुरापासून आपल्याला कळतं की ही व्यक्ती पुढे जाऊन क्लासिकल गाणार आहे का भावगीत गाणार आहे. तर मला खूप छान एक तो कॉन्ट्रास्ट पहिल्यापासून घरात अनुभवायला मिळाला. दोन्हीच्या इतक्या सुंदर बाजू आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या, की अर्थात क्लासिकल तर गंगोत्री आहे की ज्याचा उपयोग आपल्याला काहीही गाताना होतो, तरीही पण लाईट म्युझिक गाण्याचं एक वेगळं तंत्र आहे. त्याचे आराखडे वेगळे आहेत. मी म्हटलं तसं व्हॉइस थ्रो वेगळा आहे. आणि तिथे कुठेतरी दुसऱ्यांची सोच पकडून तुम्हाला जावं लागतं की म्हणजे या संगीतकाराला हे हवंय, तर मी तितकंच किंवा त्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्याची परवानगी घेऊन मांडणार आहे. तर ही एक वेगळीच समज लागते. आणि शिवाय त्या सिच्युएशन, जर का फिल्म म्युझिक तुम्ही गात असाल तर त्या सिच्युएशनचं एक भान असतं. मला वाटतं म्हणून मी तिथे एक जागा घेणं हे अभिप्रेत नाही. तर या सगळ्याचं भान ठेवून एका उच्च दर्जाची कलाकृती घडवणं ही सोपी गोष्ट नाही 3 मिनिटात. त्यामुळे तिचं खूप आवडतं मला गाणं. आणि सच्चेपणाने मार्गावर पुढे जाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्यापैकी बेला आहे असं मला वाटतं. की परिश्रम, कठोर परिश्रम आणि एक मार्ग आखलेला आहे, त्याच्यापासून कुठेही डिव्हिएशन नाही. तर ते ती एक विचारधाराच मला खूप आवडते. तुझी अगदी पहिली मैफिल ते स्वतःची स्वतंत्र शैली घडवणं, हा प्रवास कसा होता? सुंदर आणि तितकाच जबाबदारीचा. मला आठवतंय आजीच्या 61ला मी 10 वर्षाची होते, तेव्हा मी प्रथम पब्लिक परफॉर्मन्स जो म्हणतात तो माझा झाला. त्याच्यामध्ये
पुण्यातले सगळे दिग्गज शास्त्रीय संगीतातले समोर बसले होते, अथिरथी महारथी. आणि मला सांगितलं की घरचं आहेर म्हणून सावनीचं गाणं असं त्या पत्रिकेत पण छापलेलं मला आठवतं. अरे वा. तर काही नाही ग, ते भावना होती की आजीसाठी गातोय ना आपण, आजीची 61 आहे आणि आपण गायचंय. आणि मी बागेश्री राग गायले होते तेव्हा. तर स्वतःचा विचार यायला वेळ होता तेव्हा. तर आजीने शिकवलेलं छान पद्धतीने गाणं, एवढंच काय ते कळत होतं. आणि त्याच्यानंतर एक आजीचं नाट्यगीत गायले तर शशी सूर्यप्रभा गगनाचे. काही नाही, मैफल झालं आणि मी आपले नेहमीसारखी माझ्या भावंडांबरोबर पकडापकडी वगैरे खेळत होते. इतकं ते सहज माझ्यासाठी तो प्रोग्राम होता. त्याच्यानंतर अनेक लोकांचे तिथे आशीर्वाद मिळाले की सावनी हे तू छान, तुला कळतंय का, तू छान गायली आहेस, ख्याल गायलीस तू 10व्या वर्षी, तो ख्याल भरायचा म्हणजे गंमत नाही. मग हे सगळं कळण्याचं पण वय नाही. आजी हो म्हणलं, तुम्ही आजीला सांगितलंय ना, म्हणजे आजीला माहिती आहे ना. मग आजी मला घरी आल्यावर म्हणली, अगं चांगलं गायलीस तू, आता आपण पुढच्या प्रवासाला लागू. इतकंच याला कौतुक म्हणायचं आमच्याकडे की चांगलं वाटलं आज, आता आपण पुढचं बघू. आणि या चुका त्याच्यातल्या लोकांना जाणवणार नाहीत पण तुला कळल्या पाहिजेत की आज हे घडलं, इथे श्वास कमी पडला, इथे ठहराव कमी आहे, तानेत पॅटर्न्स रिपीट झाले आहेत. हे सगळं जेव्हा कठोरपणे बोलायला गेले ना आजी आणि वडील, तेव्हा मला वाटलं की मी काही चांगलं गायलेलीच नाहीये का आज. मग लोकांनी कशाचं कौतुक केलं. मग आजीने छान मांडीवर बसून मला सांगितलं की हे बघ सावनी, लोक कौतुक करतील पण आम्ही जे सांगतोय ते तुला कोणी सांगणार नाही. बरोबर बरोबर बरोबर. आणि हे आम्हीच सांगणार. तर त्यामुळे तुला आता ते वाईट वाटेल, कठोर वाटेल, पण आपल्याला पुढचा प्रवास करायचा ना बाळा, मग हे पाहिजे. मग ती तशीच एक शिस्त लागली गेली की प्रत्येक कार्यक्रमानंतर अक्षरशः त्याचं विश्लेषण, पोस्टमार्टम, की हे चांगलं आलं ते फार अगदी शेवटी थोडक्यात की हा हे बरं आलं, पण हे घडायला हवं होतं ग, हे असं घडायला हवं होतं ग. आणि मग ती सवय स्वतःला पण लागली मला की अरे मागच्या महिन्यात मी गायलं त्याच्यापेक्षा हा हे बरं आलं, त्याच्यावर मी मात केली, पण हे अजून घडायचंय. आणि ते अजूनही चालू असतं. मला असं वाटतं तो न संपणारा प्रवास आहे की तुम्ही सॅटिस्फाईड झालात की संपलं. त्यामुळे चांगलं वाटणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जायचं असेल तर ती अतृप्तता हवी. आणि ती माझ्या आजी आणि वडिलांमुळे ती कायम ती एक फ्लेम म्हणतो ती जागती राहिली माझ्या मनात की अजून 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 परफेक्शन हवं. आणि ते करता करता कुठेतरी 12व्या वर्षी मला आजीचा पदर, म्हणजे जो घरचा कार्यक्रम सोहळा आपण जो म्हणला तो सोडून पहिली खरंच प्रोफेशनल मैफलीला मला बोलवण्यात आलं दिल्लीला. विष्णू दिगंबर जयंती समारोह जो सवाई गंधर्वासारखं दिल्लीमध्ये होतो 3 दिवसाचा, तिथे मी 7वीत होते तेव्हा मला बोलवणं आलं. आणि रंजनी रामचंद्रन म्हणून वीणाताईंकडे तेव्हा शिकायला यायची, ती राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांची नात. तर ती म्हणली, सावनी तुम्ही तो गाना चाहिए हमारे दादाजी के लिए. आणि असं म्हणून संध्याकाळचा राष्ट्रपती भवन मधला कार्यक्रम फिक्स झाला. अहो भाग्य माझं की तो योग जुळून आला रंजनीमुळे. आणि म्हणजे एका दिवशी 2 कार्यक्रम, सकाळची मैफल, सकाळच्या रागांची मियाकी तोडीसारखा एकच राग मी शिकले होते, 2-3 राग शिकले, त्याच्यापैकी तयार असा एकच राग होता माझा मियाकी तोडी. आणि तो खूप अवघड राग मानला जातो. आणि आजी म्हणली, आता काय करायचं, पण तुला तेवढाच येतो, आता आपण घासायचं छान, बसा बसा 3-3 तास रियाजाला. तो सकाळचा राग करता करता म्हणणेपर्यंत संध्याकाळची मैफल ती डायरेक्ट राष्ट्रपतींसमोर, त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टर्स समोर. मग तिथे संध्याकाळचा राग, मग राग केदार, पुर्याधनाश्रेणी, एक झुला. बरं, त्या वयात एका दिवशी 2 कार्यक्रम आणि दोन्ही वेगवेगळ्या वेळच्या रागांचे, हा मोठाच धडा मला पहिल्याच पदार्पणातच मिळाला. हे सगळं होताना मला प्रचंड सर्दी झाली, सायनसायटिस झाला. अरे बाप. आणि आवाज काही लागायला तयार नाही. जेमतेम एक आठवडा उरला होता कार्यक्रमाला. आणि जेव्हा रियाज करणं अशा मोठ्या 2 कार्यक्रमांसाठी अभिप्रेत असतात, तेव्हा डॉक्टर्सनी मला सांगितलं की कम्प्लीट व्हॉइस रेस्ट पाहिजे. मला इतकं टेन्शन आलं की मी गाणार काय आहे, मी इथे मला बोलता येत नाही तर गाणार काय. मग आजी म्हणली, काही नाही, आत्तापर्यंत जे आहे ते डोक्यात ठेवायचं आणि आता डायरेक्ट त्या दिवशी तिथेच आवाज, तोंड तिकडेच उघडतो.
परत नेहमीचे तबलजी कोणी वगैरे नाही, तिथे आयत्या वेळी जे बसतील ते पण एक वेगळी शिकवण मला मिळाली. आणि मग आवाज नसताना कसा आवाज लावायचा हे स्वतः मला त्या दिवशी मैफिलीत एक वेगळा धडा मिळाला, की असं जर का असेल तर मी कशी जाऊ पुढे, हा राग विस्तार कुठपर्यंत न्यायचा, 2 ताना कमी मारल्या तर स्ट्रेन कमी येईल, पण बढत नाही कमी करायची रागाची. हे सगळं माझंच मला कळत 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 तो प्रवास सुरू झाला पुढे. आणि या अशा मैफिलींमधून किंवा घरच्या रियाजांमधूनच मला वेगळी वाट मिळायला लागली. आणि काहीतरी मिळालं ना वेगळं त्या रागात, की धडपड असायची, की आजी किंवा वीणाताईंना बाबांना ऐकून दाखवायचं की हे मला सुचलं, हे आलवडे का त्या रागात. तर आजी मग कित्येक वेळेला आजी अगं हे किती छान वाटतंय, म्हणजे ते कौतुक मला खूप महत्वाचं वाटलं, की कुठेही अडवलं नाही की हे असं कसं सुचलं, हे या रागात नाही काहीतरी खटकतंय. नाही, रागाच्या शास्त्रामध्ये बसतंय की मग काय हरकत आहे, त्याचं एक्सप्लेनेशन तुझ्याकडे आहे ना, मग जा पुढे. अशी ती वेगळी वाट मिळत राहिली मला. वेगळी डिझाईन सुचत गेली त्याच वेगळ्या प्रकारे त्याच रागात मला तो राग वेगळा समोर येत राहिला. म्हणजे मी म्हटलं तसं मियाकी तोडी असेल तर एखादा धीर गंभीर राग असेल तर त्याच्यातच सोहम हर डमरू आजीचं अप्रतिम नाट्यगीत आहे, त्याच्यामध्ये तांडव नृत्य आहे शंकराचं. मग तो राग तिथे धीर गंभीर होतो, पण एखादी लावणी जेव्हा ऐकतो तेव्हा मी म्हटलं की हा तोडीच आहे, पण हा किती वेगळा आहे. हा तोडीच आहे, पण हा सगळा शृंगार भाव घेऊन आलेला तोडी आहे. म्हणजे आपल्याला अजून तोडी कळलेला नाहीये, वेगवेगळा आपल्यालाच तो अजून एक्सप्लोअर करायचा आहे. मग तशा बंदिशी वेगळ्या नसतील तर मी त्या बांधल्या, मुद्दामून वेगळ्या अर्थाच्या बंदिशी बांधून बघितल्या की काही सूट होत आहेत का, कधी झाल्या कधी नाही. पण हा एक्सपेरिमेंट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही शोध घेता आणि मग वेगळी वाट मिळत जाते. मग असा एक एक्सपेरिमेंट गाऊन दाखवशील का? हो, दाखवते मी तंबोऱ्यावर. ह्या मियाकी तोडी रे क्या बात आहे. असा तो सुंदर धीर गंभीर वाटणारा तोडी पंडित विनयचंद्र मोदगल यांची बंदिश खूप सुंदर आहे. लागे रे लगन उनही सो, प्रियकराशी लगन लागली आहे आणि त्या धुनीमध्ये आहे ती. लागे रे लगन उनही सो, लागे रे लगन उनही सो, ऊन बिना कछु नाही सुहावे, लागे रे लगन उनही सो, लागे रे. हा सगळा त्याच्यातला आर्तभाव. आणि मग एकदा आजी मला म्हणाली की सावनी तुला तोडीचं एक वेगळं रूप दाखवू का. तर मी म्हणलं सांग. तर मंदारमाला नाटकातली एक ही बंदिश आहे, अप्रतिम आणि असं रौद्र रूप तोडीचं आपल्यासमोर घेऊन येते. सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, सोहम हर डमरू बाजे, उसके सुर तालों पे
उसके सुर तालों पे सुख कारक झूले पर झूम रहे सरिता सर भुवन त्रय साजे भुवन त्रय साजे सोहंवर डमरू बाजे. शंकराचं तांडव नृत्य दर्शवणारी ही बंदिश. सोहंवर डमरू बाजे सोहंवर डमरू बाजे सोहंवर डमरू बाजे. असा पण तोडी असतो ज्याच्यात की शंकराचं तांडव नृत्य आहे. आणि मग रण भीतीच्या हे कुठेतरी फिल्म मधलं गाणं ऐकलं आणि असं वाटलं की श्याम काय आर डी बर्मननी त्याचं भाव अचूक टिपलाय. म्हणजे आपल्याला असं भावविभोर होऊन झालं होतं की हा पण तोडी आहे हा पण तोडी आहे. म्हणजे तोडी ऑफर्स यू सो मच. आपण कुठेतरी कमी पडतो तर घ्यायला. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बंदिशी रचून बघितल्या पाहिजेत वेगवेगळ्या रागांमध्ये असं मला नेहमी वाटतं. मग आजी आणि बाबांनी तोंड भरून कौतुक कधी केलं ते आठवतंय का? मला असं वाटतं की कार्यक्रमानंतर त्यांचे डोळे बोलायचे आजीचे आणि वीणाताईंचे. आणि ती प्रचिती मला ना सवाई गंधर्वच्या कार्यक्रमात जेव्हा मी पहिल्यांदा गायले सवाईला पुण्यात, तेव्हा खूप छान भाग्य माझं की तिन्ही गुरु माझे समोर बसले होते, बाबा, आजी आणि वीणाताई. आणि मग पुढच्या 5,000-10,000 प्रेक्षकांचा अक्षरशः विसर पडतो जेव्हा हे तिघं समोर असतात की बापरे असं जेव्हा होतं. आणि कार्यक्रमानंतर मी मागे आले, परफॉर्मन्स झाला, वीणाताईंनी जी कडकडून मिठी मारली आणि आम्ही दोघी रडायला लागलो. तर खूप सुंदर असा तो विलक्षण अनुभव की आता त्याच्यातल्या वीणाताई नाहीत, आजी नाही, पण ती मिठी. आणि मग नंतर आजीनी घरी येऊन तोंड भरून केलेलं कौतुक ते मात्र नाही विसरणार. कारण का अगं किती छान झालं सावनी. बरं त्यावेळी मी पुर्या धनाश्रीतला स्वरचित तराणा, स्वरचित ख्याल हे सगळं वीणाताईंसमोर गायलं होतं. भीमसेनजींच्या हयातीत तो कार्यक्रम झाला होता. तर क्षणाचाही विलंब न होता जी कडकडून मिठी मारली वीणाताईंनी की खूप छान सावनी, हे वा वा शाबास असं करून. आणि मग आजीने तोंड भरून त्या दिवशी केलेलं कौतुक नाही विसरतायत. वडिलांकडून खूप वेळा असं घडतं की निशब्द होतात की सावनी मी काहीतरी तुला सांगितलं पण त्याच्या पलीकडचं पण तुला सुचलं, मला आवडलं, हेच माझ्यासाठी खूप. कारण का ही खूप आयुष्य त्यात झोकून दिलेली मंडळींकडून जेव्हा अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, तुमचं कौतुक होतं, तेव्हा ते खरंच आभाळ ठेंगणं होतं असं म्हणतात. त्यामुळे तो आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहे. आणि अशा काही व्यक्तींकडून कौतुक झालं असेल, ती जर का आठवण सांगितलीस ज्यांच्याकडे म्हणजे यू लुक अप टू देम? हो नक्कीच. असे खूप प्रसंग आले. मला आठवतंय की पंडित जसराजजींच्या हस्ते मला त्यांचाच नावे दिला जाणारा पंडित जसराज पुरस्कार उस्ताद अल्लाखा साहेबांच्या हस्ते त्यावेळेला मला मिळाला. आणि इतक्या तन्मयतेने नंतर त्यांनी माझं गाणं ऐकलं. आणि ते जी आठवण होती ती मला अगदी जेव्हा माझ्या बंदिशींचं पुस्तक हृदयस्वर हे प्रकाशित करण्याचं मी ठरवलं की पंडितजी तुमच्या हस्ते करायचं आहे, तर ते म्हणले हाँ हाँ जरूर, क्या रचा है तुमने. तर मैंने कुछ बंदिशी काही आहेत तुम्ही ऐका, कुछ बंदिशें हैं जो मैंने रची है, आप पहले सुन लीजिए कैसा आपको लगता है. सुनने की ज़रूरत नहीं है, मैंने आपको सुना है और तुम्हारी बंदिशें हैं तो उसमें कुछ विचार होगा, हे त्यांच्याकडून येणं आणि इतकी भरभरून दाद आशीर्वाद त्यांचे मिळाले. त्याच्यानंतर पंडित विश्वमोहन भट्ट जी एकदा भेटले होते, ते म्हणले की सावनी ये रागेश्री की बंदिश कौन सी है, किसकी है ये. कारण का माझ्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स होता, मी स्टेजवरून उतरत होते आणि ते मोहन वीणा घेऊन चढत होते. मला म्हणले सावनी यहाँ पे आ जाओ, रागेश्री वाली बंदिश कौन सी थी, किसकी थी. मैंने कहा कि पंडित जी मैंने रचने का प्रयास किया है. अच्छा
तुमने तुम्हारी बंदिश थी, इस राह पे चलते रहो बेटा, वाह वाह. इस राह पे चलते रहो, खुद का बनाते रहो, साहित्य भी बहुत इम्पोर्टेंट है, तो ये मत छोड़ना. भले ही क्लासिकल म्यूजिक कितने भी आगे जाए, किसी भी मोड़ पे ये क्रिएटिविटी हाथ से मत जाने देना. जो पुराणा आहे वो अच्छा आहे ही, पण हे या वाटेवरती चालत राहा, ही जी काही शिकवण मिळाली कायम. आणि आत्ताच रिसेंटली देहरादूनला कार्यक्रम होता, तेव्हा नुकतेच शिवजी आपल्यातून गेले होते, पंडित जसराजजी गेले होते. तर मला आयत्या वेळी आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की सावनी जी हम महोत्सव का उद्घाटन करने वाले हैं, तो उसके लिए आप कोई ऐसी रचना गा सकते हैं क्या कि जिसमें इन सबको नमन करने वाली एक रचना हो, वो भाव हो उस बंदिश में. तर मी म्हटलं मी बांधते. अच्छा. म्हणजे परमेश्वर रूप कलाकार, परमेश्वर रूप ही मारव्यामध्ये मी रचली. कलाकार कला ही ध्यास, कला ही आस, कला ही आधार, परमेश्वर रूप कलाकार. कलाकार हे परमेश्वराचं रूप आहे काय, अशा थोर कलाकारांना आमच्याकडून नमन, अशी ती बंदिश होती. आणि हरिजी समोर होते. कार्यक्रमानंतर त्यांनी मला बोलून माझा हात अक्षरशः सोडेना की सावनी वो जो बंदिश है मुझे चाहिए, वो क्या बंदिश तुमने की है, और वो आप जो कहना चाहती थी वो भाव सीधे आकर हमारे रूह तक चला गया. क्या बात. हे हरिजींसारख्या व्यक्तींकडून येणं. आणि ये तुम्हारी बंदिश है तो ये इस राह पे चलते रहो, अजून एक दुजोरा त्याला जोडला गेला. त्यामुळे मला अशा अनंत कलाकारांचे कायम आशीर्वाद मिळाले. ही तर शास्त्रीय संगीतातल्या लोकांकडून मिळालेली शाबासकी म्हणा, आशीर्वाद म्हणा. पण एक छान सरप्राईज मला मिळालं जेव्हा बेला मला म्हणली, अगं तुला गंमत माहिती आहे का, आज मी एका रेकॉर्डिंगला गेले होते आणि AR रहमानजींकडे होतं रेकॉर्डिंग. आणि ते स्टुडिओमध्ये आल्या पहिलं वाक्य बोलले की तुम्हारी बहन का नंद, उसका मैं फैन हूँ बेला. तो सावनी को मेरा प्रणाम कहना. और उसको कहना कि मैं सुनता हूँ उसका गाना, बहुत सुनता हूँ. तर मग मी त्यांना मेसेज केला होता की आय केम टू नो दॅट यू लाईक्ड माय नंद सो मच. तर मला म्हणले की येस, आय वॉज मेस्मराइज्ड अँड थँक्स, विल टॉक सून. आणि इतकं त्यांनी भरभरून त्या नंदबद्दल, कुठेतरी एक यूट्यूबवर माझा नंद आहे आणि तो त्यांना इतका आवडला की छान वाटतं. आपण एका कोपऱ्यात बसून कुठेतरी गात असतो, मैफल करत असतो, पण अनेक जण ऐकत असतात आणि आवडत असतं लोकांना. हे ऐकून खूप छान वाटतं खरंच. वा. रियाज हा तुमच्या जगण्याचाच एक भाग आहे. पण कालानुसार रियाज बदलत गेलाय का किंवा बदलतो का? निश्चितच रियाजातला काही भाग हा आजन्म तोच राहतो. तो सातत्य त्याच्यात राखण्यासाठी तो रियाज सुद्धा सातत्याने करावा लागतो. बरोबर आहे. आणि रियाजाचे अनंत प्रकार असतात, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा रियाज असतो की जेव्हा तुम्हाला काहीतरी सापडवायचं असतं त्या रागामधलं, तो राग नीट ओळखीचा झाला नसतो, त्याला आपलंसं करून घेण्यासाठीचा एक रियाज असतो. एक रियाज असतो ज्याच्यामध्ये शुद्ध स्वरांचा, केवळ शुद्ध स्वर. सकाळी उठल्यानंतर तुम्ही छान फ्रेश होता तेव्हा करायचा एक रियाज की आज मी सेट होतीये पूर्ण दिवसाकरता, तर मी काय करू, तर शुद्ध स्वरांना घेऊन बसायचं आणि एक एक सूर असा, एखादी माळ आपण म्हणी एक एक मोकळा करतो तशी अनुभवायचे प्रत्येक सूर. म्हणजे सा रे ग नी द पा. मला आत्ता पंचम वाटतो लावायचा, इथे आहे पण इथून येतोय का, ते स्वरस्थान, तो स्वर बरोबर मध्यबिंदूला लागतोय की नाही, त्याच्यासाठी सकाळचा शुद्ध स्वरांचा रियाज अतिशय महत्त्वाचा आहे. तो आजन्म करण्याचा रियाज आहे.
एक रियाज असा असतो की ज्याच्यामध्ये जे आपल्याला येत नाही तेच करत बसायचं. त्या रियाजाचा खूप त्रास होतो. कारण का आपल्याला पण आपलं असं वाटतं की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हेच करूयात. तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन अरे हे नाही येत ना, मग तेच घेऊन बसायला जेव्हा आपण बसतो ना, तेव्हा स्वतःलाच खूप कानाला क्लेश होता की काय यार एवढं येत नाही. पण अशा अनंत गोष्टींची एक लिस्ट काढून मी बसत असते की हे नाहीये, इथे आवाज अडतो, इथे अजून गेला पाहिजे, इथे अजून व्हायला पाहिजे. तर त्या गोष्टींचा एक रियाज वेगळा. एखादा थीम ओरिएंटेड कार्यक्रम आला की मध्ये मी NCPA कृष्णांजली केला किंवा रामावरती केला किंवा एखादा नुसताच कंस या प्रकारावर कानडा प्रकार याच्यावर करायचा असेल तर त्याच्यासाठी तयारी करायची. मग तो एक तुमचा एक थीम ओरिएंटेड कार्यक्रमाचा एक रियाज वेगळा असतो की तिथे हे मांडायचं, ह्याच्यानंतर हे जाईल का, त्याच्यानंतर ते जाईल का, तो एक वेगळा रियाज. ऐकण्याचा एक वेगळा रियाज असतो. दिग्गजांचं ऐकणं, भरपूर ऐकणं. म्हणजे एखादा गोरख कल्याण मी गातेय, मला कुठेतरी गायचं आहे किंवा सावनी गायचं आहे, तर त्याच्यामध्ये शिकवलेलं आपल्याला आहे, पण अजून कोणाकोणाचं काय म्हणणं आहे, दिग्गज गुणीजनांचं काय म्हणणं आहे हे आवर्जून ऐकणं, त्याच्यासाठी वेळ काढणं, हा खूप एक छान वेगळा एक मेंटल रियाज म्हणतो आपण. आणि आपल्याला वाटतं पण तुमच्या मैफिलीत अचानक अशी एक जागा येऊन जाते की ती आजीने शिकवलेली नसते, वीणाताईंनी शिकवलेली नसते, मग हे कुठून आलं. तर हा जो ऐकण्याचा रियाज जो असतो ज्याच्यामध्ये ते आत आपल्यात कुठेतरी सीप-इन होतं, त्याच्यामधून ते अचानक बाहेर येतं, तर तो एक वेगळा रियाज असतो. गुरुकुल पद्धतीने मी माझ्या शिष्यांना जेव्हा शिकवते तो पण एक माझा वेगळा रियाजच होतो. त्यांना शिकवता शिकवता मलाच अजून गोष्टी कळून जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. तो एक वेगळा रियाज असतो. आणि आता जो मला असं वाटतं ना, माझ्यात जो एक आपण म्हणतो रियाज बदललाय का, तर हो निश्चित बदललाय. की मला असं नेहमी वाटत राहतं की काहीतरी अचीव्ह करायची धडपड जी अगदी तुमच्या विशीत असते ना, किंवा अगदी तुम्ही जेव्हा पहिली काही पावलं टाकत असता त्याच्यामध्ये की हे मला प्रूव्ह करायचं आहे, हे मला चांगलं आहे, ते मला दाखवायचं आहे. आता तो आविर्भाव माझ्यात नसतो. जेव्हा मी रंगमंच चढते तेव्हा असं वाटतं की फक्त माझं आणि त्या वरच्याचं कनेक्शन असावं, त्याचं कनेक्शन खूप लवकर व्हावं म्हणून घरचा रियाज असावा. अशीच एक बैठक माझी आता निर्माण झाली की हा मला कोणालाच काही प्रूव्ह करायचं नाही, तर मला माझं गाणं पुढे न्यायचंय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला रिजवायचंय, त्या वरच्याला जो करता करवता आहे, ज्याच्यामुळे माझ्या गळ्यात आज थोडाफार सूर जो आहे, तर तो कसा प्रसन्न होईल माझ्यावर, मी काय करू अजून की तो प्रसन्न होईल. ही जी धडपड आहे ना, ती मला माझ्या रियाजामध्ये दिसते आता, की त्याच्याशी एकरूप व्हायचंय. हे सगळं आहे ते तुला अर्पण करते रे बाबा, ते गोड मानून घे रे, अशी जी भावना आहे ना, ती कुठेतरी तर तो रियाजच वेगळा होत चाललाय. की हे मला वाटलं नाही ताण घ्यावाशी. कित्येक वेळेला ना मला असं मैफिलीत अगं क्लासिकलची इमॅजिन करतो सुलेखा, की ताणच नाहीये, झालंय पहिल्या वेळेला पहिला राग तुम्ही छान तयारी वगैरे दाखवला आणि दुसऱ्या रागात असं वाटतं की नको, ताण नको, ताण हा प्रकार झालाय, ऐकलाय ना तुम्ही पहिल्या ह्याच्यात, आता जरा शांतपणे कुठेतरी वेगळीकडे कनेक्ट होऊयात का. तर त्याची कुठेतरी बैठक रियाजामध्ये मला दिसते. दुसरे काय आजूबाजूचे कंटेम्पररीज म्हण किंवा आजूबाजूचे आजकालचं संगीत जे काय चाललंय ते काय चाललंय, मग ते कोणी काय केलंय ते बघण्यापेक्षा मला असं वाटतं की मी काय करू शकते अजून, मला काय अजून ओतता येईल याच्यात, माझ्यापेक्षा कालच्या सावनीपेक्षा मी आज किती पुढे गेलीये हे जास्ती मला महत्वाचं वाटतं. एक पडताळून पाहणं, तो रियाज मी करते. प्रत्येक गायकाला वाटत असतं की आपला काहीतरी आपण ठसा उमटावा किंवा आपली काहीतरी शैली असावी, तसं तुला वाटतं का? हो नक्कीच. आणि मी म्हटलं तसं पहिल्यापासून मला त्या दिशेनेच तयार केलं गेलं की हे आम्ही शिकवलेलं हे सगळं ठीक आहे, हा बेस झाला. लोक सावनी शेंडेचं गाणं जेव्हा ऐकायला येतील तेव्हा तुझ्याकडून काहीतरी मिळायला हवं त्यांना. म्हणजे हे यांच्यासारखं वाटतंय ते त्यांच्यासारखं वाटतंय, ही इनिशियल स्टेज झाली. आणि त्यामुळे ती सवय पहिल्यापासून अंगी लागली की आपलं
काहीतरी त्याच्यात पाहिजे. आज 1.5 तासाची मैफिल असेल, 3 तासाची असेल, नाही तर अर्धा तासाची असेल, जी काय राग मांडणी आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी अट्टहास नसतो की ही माझी स्टाईल बरं का, किंवा ही सिग्नेचर सावनीची, हे करायची गरजच लागत नाही. कारण का पहिल्यापासूनच विचार हा तुमचाच असतो. जेव्हा पहिला स्वर पण तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे लावता, अर्थात गुरूंचं शिकवलेलं पाठबळ घेऊन, तेव्हा ते गाणं पहिल्यापासून तुमचंच वाटतं. तिथे कुठेही अनुकरण नसतं. तर हे मी खरंच खूप भाग्यवान आहे की पहिल्यापासून हे सांगणारे गुरु घरीच मिळाले, की हे सगळं ठीक आहे, स्वतःची वाट शोध. आणि त्यामुळे पहिल्या स्वरापासून हे माझं आहे तेच मी मांडत असते, अर्थात जुन्याची कास धरूनच. असं काहीतरी ऐकवशील का? हो, माझ्या कायम मैफिलींमध्ये मी हे ऐकवतच आलेली आहे. मी ना मध्ये एक वेगळा प्रयोग केला होता. भैरव, 4 प्रकारचे भैरव, त्याच्यात नेहमीचा भैरव, अहिर भैरव, सौराष्ट्र भैरव, असे वेगवेगळे प्रकार. आणि त्या भैरवच्या ओळी वेगवेगळ्या रागातल्या, वेगवेगळे भैरव एका पाठोपाठ एक येत जातात. आणि भैरव माला म्हणून आपण त्याला, तर ती भैरव मला ऐकवते. करोनाच्या काळात सगळ्यांनीच खूप आपण सोसलं. त्याच्यानंतर जेव्हा परत कार्यक्रमांना, अशा लाईव्ह कार्यक्रमांना सुरुवात झाली, तेव्हा मी कोरोना नंतरच्या पहिल्या दिवाळी पहाटसाठी मी बांधली होती ही रचना. जागो 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 मनवा, हा प्युअर भैरव. सारे गम पडनी झारे झारे रा प गम रे सा. पहिली ओळ पूर्ण प्युअर भैरव. जागो 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 मनवा, छायो सुंदर, नटभैरव. छायो सुंदर उजियाला, छायो सुंदर उजियाला. म्हणजे रे ग म प ग म रे सा, रे ग म प ग म द प द नि द सा नि रे सा. परत तो भैरव मध्ये मर्ज होतो कोमल रिषभनी. तर त्यामुळे छायो सुंदर उजियाला, जागो 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 मनवा. पहिला भैरव, दुसरा नटभैरव. अंतरा सुरू होतो. नई राह खोज हो के निडार, नई राह खोज हो के निडार. सौराष्ट्र भैरव. गम पदनी ग प म ग. अहिर भैरवनी सुरुवात होते आणि सौराष्ट्र भैरवनी एंड होतो. सारे गम पदनी झाली ग प म ग. या ओळीपासून, अहिर भैरवपासून अंतरा सुरू होतो. नई राह खोज हो के निडार, नई राह खोज हो के निडार. आणि मग एंड सौराष्ट्र भैरवनी. सब है जो संग गमदानी दामदा गम रे सा, सा ग मदनी दा मदनी सा धनी दा म प गम रे सा. नई राह खोज होके निडर, सब है जो संग चलो मितवा, सब है जो संग चलो मितवा. जागो 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 हो मनवा. ए मना जागा हो, आता नवीन जग वाट पाहतंय, वाईट ते सरलं मागे. क्या बात आहे, क्या बात आहे. तू किती हे सगळं सहज सरळ सोपं करून गातेस आणि सांगतेस सुद्धा. मध्ये मध्ये किती छान त्याचं वर्णन करून सांगतेस. पण असं काही आहे जे तुला सुद्धा कठीण वाटतं किंवा जमत नाही?
असं काही नसेल असं मला वाटतं, पण नाही, एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून जमत नाही असं म्हणून चालत नाही. पण तराणा हा जो विषय आहे ना, तो मला आत्मसात करायला नक्कीच वेळ लागला. कारण का मुळात माझा स्वभाव अजिबात आक्रमक नाहीये. असा तो शांत किराणा स्टाईलनी जाणारा आहे. पण वीणाताईंकडे गेले एक दिवशी आणि मला म्हणाल्या की आता मी तुला शंकरामधला तराणा शिकवणार आहे. तर हो, तराणा आवडत होता, पण जेव्हा ती गायची वेळ आली तेव्हा ते फारच असं मुळमुळीत सॉफ्ट आणि सगळं असं असं. तर त्या म्हणजे असा गाणारच का तू तराणा? तराणामध्ये वेगळा भाव आहे सावनी. ते काही भावरहित गाणं नाहीये, पण त्याच्यासाठी जोर पाहिजे. कुठे गेले तू ते बदाम वगैरे खात जा जरा, इथपासून सुरुवात झाली. आणि मला म्हणल्या ते आलं पाहिजे, तो भाव एक तो रस आहे, वेगळा रस आहे तो गाण्यातला आणि तो आलाच पाहिजे. हो जरा आक्रमक, काही होत नाही असं म्हणून तर ते मला थोडं उसना आणून गावं लागतं. पण आता छान मैत्री झाली आहे तराण्याची. त्यामुळे ना मारुबिया गाताना म्हणजे सा ग म प ग म ग रे सा, डॉक्टर प्रभात्र्यांचा इतका अप्रतिम असा जागू मैं सारी रे ना बलमा रसिया मन लागे ना मोरा, इतका सुंदर आणि असा गोड. पण दुसरा प्रकारे मारुबिया गायला तरी तो गोडच वाटतो आणि सुंदर वाटतो, रंजक वाटतो, वेगळा भाव घेऊन येतो. आणि म्हणून मीच स्वतः तराणा बांधला मारुबियामध्ये. ओ दानी दिन तन दे रे ना ओ दानी, हा जो फोर्स आहे तो अभिप्रेत आहे. ओ दानी दिन तन दे रे ना तन नन दे रे ना दातानी दिन तादा रे दानी ओ दानी दिन तन दे रे ना ओ दानी दिन, हा तराणा मी बांधला. हा बात. आणि मग तो आवेश पण महत्वाचा आहे. वाव. मला ना असं वाटतंय फक्त ऐकत बसावं, पण गप्पा मारणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कार्यक्रमाचं स्वरूप तसं आहे. मगापासून ऐकतेय, तुझे शब्द खूप स्वच्छ ऐकू येतात आणि जे कदाचित शास्त्रीय मध्ये नाही ऐकू येत. सो त्यासाठी तू वेगळा काही अभ्यास केलायस का? हो नक्कीच. मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा गुरूंची देण आहे ती. एक डोळसवृत्ती कायम त्यांनी जोपासायला शिकवली की शास्त्रीय संगीतामधल्या बंदिशींमध्ये फार मोठं गहन काव्य आहे. तितका वेळ नाहीये, वेळ म्हणायला बघितला गेला तर खूप वेळ आहे राग मांडणीमध्ये, पण जास्ती त्याचा तो जो वेळ आहे तो राग प्रदर्शनासाठी आपण घेतो. त्याच्यामध्ये बंदिश हे एक माध्यम आहे ज्याच्यामधून राग उभं राहतो. पण बंदिशीमधले शब्द साधे सरळ सोपे सगळ्यांना कळतील असे, पण तरीही क्लासिकलमधल्या ज्या बंदिशी आहेत ना त्याची भाषा ब्रिज भाषा आहे, वृंदावनी भाषा आहे, ब्रज भाषा आहे. तर त्याच्या ती किंवा भोजपुरी आहे, अतिशय गोड वाटते ती सांगीतिक दृष्ट्या, पण प्रत्येक वेळेला ती सगळ्याच प्रांतात भारतातल्या कळेलच असं नसतं. त्यामुळे खूप वेळा बंदिश वेगवेगळ्या प्रांतात फिरून आल्यावर त्याचा अपभ्रंश झालेला आहे. जे शब्द त्या बंदिशीत नाही ते घातले गेलेले आहेत त्या शब्दांची मोडतोड झालेली आहे. हे आपोआप सहजरित्या घडत पिढ्यानपिढ्या आलेलं आहे. माझी आजी नेहमी म्हणायची की सावनी, ज्या बंदिशीचा अर्थ लागत नाही ना ती गायची नाही. भलेही ती सांगीतिकदृष्ट्या खूप सुंदर असेल, पण 4 इनमीन 4 ओळींची बंदिशी त्याचाच अर्थ लागला नाही तर सर्वसामान्य श्रोत्यांनी काय करायचं? तर एकतर तू ती रेक्टिफाय करून घे दिग्गजांकडे जाऊन, जे आम्ही खूप बंदिशी बऱ्याच लोकांकडे जाऊन आम्ही त्या याचं काय अर्थ असेल किंवा आम्हाला कळलेलं नाही तुम्ही सांगा, किंवा नाही हा बंदिशीचा शब्दच नाहीये मग त्याच्याऐवजी हाय अच्छा मग लागतोय अर्थ. अशा आम्ही बऱ्याच बंदिशी दुरुस्त केल्या दोघींनी मिळून, आणि जिथे नाही लागत, काही कोणाकडून मिळत नाही, मग तिथे स्वतः रचल्या गेल्या. वेगवेगळ्या कारणांसाठी बंदिशी रचल्या गेल्या. कारण का मुळात माझं साहित्यावर खूप प्रेम, नुसतं क्लासिकल म्युझिकसाठी त्या रेक्टिफाईड नसाव्या, तर
थोडा काहीतरी वेगळ्या वाटेने जाणारी बंदिश सुद्धा चालेल अर्थाच्या दृष्टीने. कारण त्याचं मला असं वाटतं की माझ्यात जे बीज रोवलं गेलं माझ्या आजोबांकडून, डॉक्टर जी.वाय. शेंडे, गोपीनाथ शेंडे, ज्यांनी मला अक्षरशः बसून न ते काय सांगू तुला, मी सुवर्ण काळ होता की रियाज वगैरे झाला 3 तास की आता तू माझ्या खोलीत आहे, मी तुला शेले, वर्ड्सवर्थ, कीट्स हे अर्थ अक्षरशः वर्ड्सवर्थच्या कविता डॅफोडिल्स असतील नाहीतर कुठल्या असतील अशा आजोबा अशा पद्धतीने भारदस्त पद्धतीने ते उलगडून सांगायचे. वा. त्यांच्या तोंडावर ज्ञानेश्वरी पाठ, अभंग त्यांचे अनेक पाठ, त्याचबरोबर शांता शेळके असतील, नादो मानोरांच्या सुंदर रानातल्या कविता असतील, नाहीतर पाडगावकर असतील, की सुधीर मोघे असतील, भारत आंबे असतील, म्हणजे अक्षरशः त्यांनी जसे उलगडून ठेवले ना हिरे आमच्या समोर, तर मला असं वाटतं मी ते प्रेमात पडले. त्या शब्दांना इतकं महत्त्व पहिल्यापासून माझ्या लहानपणापासून मी द्यायला शिकले की तो एक अँगल नक्कीच क्लासिकलमध्ये मी नजरअंदाज म्हणतो आपण तसं नाही करू शकले. कारण का अरे हा एक भाग आहे ना, हे शब्द आहेत तर मग ते कळले पाहिजेत, त्याच्यामध्ये छोटं का होईना साहित्यिक मूल्य असलं पाहिजे, त्यामुळे ते स्वच्छ असले पाहिजेत. हा एक कानमंत्रच जणू सांगितला होता. तर त्यामुळे त्या शब्दांच्या साहित्याच्या प्रेमात पहिल्यापासूनच, म्हणूनच कुठेतरी बंदिशी म्हणा किंवा कविता म्हणा मी रचत गेले, जे काय मनात येईल ते मांडत गेले. कधी संगीताच्या माध्यमातून असेल, कधी कवितांच्या माध्यमातून, नाही तर कधी चित्रांच्या माध्यमातून. माझी सावनी म्हणजे षड्ज आणि निषाद ही कविता सगळ्यांना माहिती आहे. एक ठहराव नावाची कविता मी अलीकडे केली होती, ती ऐकवते. आजकाल नाहीसाच झालाय नाही ठहराव. मला असं वाटतं ते तुझ्या क्षेत्रात पण तुला जाणवत असेल, प्रत्येकालाच आपल्याला जाणवतं की कुठेतरी थांबा, जरा शांतपणे होऊ द्या सगळं. तो जो ठहराव आहे ना त्याच्यावरती कविता आहे. आजकाल नाहीसाच झालाय नाही ठहराव, विचारांची गरीब घेऊन धावतायत सगळे, मिरवायला मात्र श्रीमंती पेहराव. मध्ये कधीतरी थांबायचं पण असतं, मागे वळून बघायचं असतं. अजूनही दिसतं का हो तुम्हाला स्वप्नातलं गाव, यासाठीच तर हवा ना ठहराव. गाण्यातला व जगण्यातला सारखाच असतो ठहराव. गाण्यातला व जगण्यातला सारखाच असतो ठहराव. आजी नेहमी म्हणायची, अगं जरा थांब इथे, नुसता षड्ज लाव. एक वेगळीच अवस्था घेऊन येतो हा ठहराव. त्यातला प्रकाश घेऊन करू की पुन्हा धावाधाव. जन्म मरणाचा चालूच राहतो प्रवास. जन्म मरणाचा चालूच राहतो प्रवास. बदलत राहतं कार्य गाव नाव. ही जगण्याची संधी म्हणजेच नाही का ठहराव. क्या कमाल ग. कवितेची माझ्याकडे एक खूप छान अगदी माझ्या हृदयाच्या, माझ्या दिल के करीब आठवण आहे, ती म्हणजे कवी ग्रेसांची. माझी सेलिब्रेशन नावाची एक इंग्लिश कविता केली होती मी. येस आय वॉन्ट टू मेक अ सेलिब्रेशन ऑफ एव्हरी मोमेंट इन लाईफ. तर ती एका दिवाळी अंकात छापून आली होती आणि ती छापून 1 महिना झाला आणि अचानक मी तेव्हा जस्ट कॉलेजमध्ये गेले होते आणि अचानक घरी एक पत्र आलं. तर बाबांनी मला इतकं जोरात हाक, सावनी लवकर ये. म्हटलं काय, बघतो तर कवी ग्रेसांचं पत्र होतं मला उद्देशून की तुझी ही कविता मी वाचली तर ही अतिशय विलक्षण आहे, मला खूप आवडली. आता हे इतक्या थोर माणसाकडून येणं ज्याचे आपण सगळे भक्त, तर ही सेलिब्रेशन कविता तू केली आहेस असं मी समजतो. तर ही मला प्रचंड आवडली आणि त्याच्यावर मला सुचलेल्या काही मराठी ओळी, त्याचा अनुवादच समज मी तुला करून पाठवतो. आणि हे जेव्हा झालं तेव्हा मी बापरे, म्हणजे मला काही सुचलंच नाही. आणि मग अर्थात मी त्यांना परत पत्र पाठवलं, काही अजून 1-2-3 ओळी पाठवल्या आणि माझ्या मी क्लासिकल गाते असं तेव्हा त्यांना कळलं की ते म्हणजे अच्छा तीच तू आहेस सावनी. अच्छा, तर मला माहित नव्हतं तू कविता पण करतेस आणि माझे खूप आशीर्वाद तुला. अशी त्यांची जी पत्र आहेत किंवा वपू काळ्यांचा अचानक फोन की
किती छान तुझं गाणं ऐकलं मी, मला हम्म, त्याच्यातला साहित्यावरचा जो भर आहे तो खूप आवडला तू दिलेला. तर या गोष्टी आहेत ना. शांताबाई घरी असायच्या आमच्याकडे खूप वेळा. शांताबाई एखादी आपल्या अशा गोड आजी असतील ना, त्याच्या मांडीवर बसून त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात माझ्या कवितेच्या वहीत कविता लिहून दिलेली आहे. गोपराणा गोकुळी गोकुळी, इतक्या सुंदर ती चर्चा मला आठवते. तर या सगळ्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे कवितेवर शब्दांवर प्रेम करायला मी लहानपणापासून शिकले. बरं, सगळ्यांबद्दल तू सांगितलंस, आईबद्दल काय सांगशील? वा, अतिशय काय बोलू, म्हणजे मी जिथे शब्द खूप कमी पडतील अशी ही एक व्यक्ती असते सगळ्यांच्याच आयुष्यातली. आणि खूप भाग्यवान की आई म्हणजे सगळंच आहे माझ्यासाठी. नुसती आई नाही तर ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे, कॉन्फिडंट आहे, की जिच्यामध्ये मी काही तिच्यापाशी बोलू शकते. कारण का तिने इतकं समजून घेतलंय पहिल्यापासून की तिने बघितलंय. कारण का ती खूप नॉर्मल कुटुंबातून आलेली व्यक्ती आणि ज्याच्यामध्ये तिचं बालपण नॉर्मल गेलं, पण ते माझ्या मुलींना नाही देऊ शकत आहे मी. त्या मुली वेगळ्या जगतायत, तर त्यांना कसं अंजारावं गोंजरावं, त्यांची मानसिकता कशी जपावी, किंवा काही वेळी कठोर कसं व्हावं, हे मी आईकडून शिकले. आईकडून मी काय नाही शिकले म्हणजे माझी आई सोशल वर्कर म्हणून तिने काम केलं कास्प नावाच्या संस्थेत. 30 वर्ष आईने जॉब केला होता आणि त्याचा प्रचंड अभिमान. म्हणजे स्पास्टिक मुलं असतील किंवा अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं असतील, रिटार्डेड, मेंटली रिटार्डेड, अंध मुलं, ह्यांच्याबरोबरचा तो तिचा प्रवास मी बघत आलेले की त्यांच्या वाट्याला काहीच नाही, आपण कशाला रडतो, हे जे आईने समजून दिलं पहिल्यापासून. तर तुमच्याकडे आहे त्याचं सोनं करा, लोकांकडे एवढं नसतं. ती जाणीव, एक सामाजिक जाणीव मला आईने खूप छान दिली. त्याच्यानंतर नोकरी सांभाळून, म्हणजे आईची करिअरच ऑफकोर्स, तर करिअर सांभाळून घर पण कसं सांभाळायचं, फॅमिलीला तेवढंच प्राधान्य कसं द्यायचं. असं नाही की मी माझं करिअर करते बाकी करतील ॲडजस्ट, नाही. तुम्ही पण काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या तर ते घर तुमच्या मागे उभं राहतं प्रेमाने. त्याच्यासाठी वेगळा आटापिटा करावा लागत नाही. प्रेमाचीच देवाणघेवाण कशी करायची, सगळ्यांना बांधून घेऊनच पुढे कसं जायचं, हे मला आईने शिकवलं. एथिक्स जे असतात गाण्यातले तर अर्थात माझ्या गुरूंनी सांगितले, पण आयुष्यात या वाटेला जायचं नाही हं. ती मग त्या वाटेनी न जाता जर का काही मिळालं नाही तर चालतं. आयुष्यात आनंद फक्त मोठ्याच गोष्टीतून नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा मिळतो, साध्या गोष्टीतून सुद्धा मिळतो. हे आईने मला शिकवलं. आणि प्रचंड धडपड, म्हणजे तिची तर नोकरी सांभाळून आई आमच्या दौऱ्यांबरोबर माझ्या, म्हणजे एक बॅग ठेवायची की वेलाबरोबर जायचं, परत घरी आली की माझ्याबरोबर कुठेतरी ग्वाल्हेरला जा. आणि अर्थात इनिशियल काळात तर सगळे ट्रेननी बसनी असे प्रवास, मग 2-2 दिवस त्याच्यात जायचे. त्याच्यातच ती ऑफिसचं काम बरोबर घरी घेऊन, घरचं काम ऑफिसचं काम, हे कसं तिने तारेवरची कसरत केली. मग प्रवासात सुद्धा ती त्या फाईल्स कशा चेक करायची, आणि ते सगळं मी बघत आले. त्यामुळे तोच वारसा कुठेतरी मला असं वाटतं मी जोपासायचा प्रयत्न करते माझ्या परीने आत्ता सुद्धा. कारण का ते धडे मला माझ्या आता लग्नानंतर इतके जाणवतात की हे आईने कसं केलं असेल. पण ती आहे भक्कम आमच्या पाठीशी आत्ता, तर त्यामुळे खूप वेगळा मोठा आधार असतो. नक्कीच. कारण का 3 कलाकार घरात सांभाळणं खरंच खूप अवघड आहे. एकीकडे बेला, मी आणि माझे वडील. कारण का बाकीचे लोकांसारखं तुमचं आयुष्य जात नाही. म्हणजे टिपिकल मग हॉटेलमध्ये जाऊन खाल्लंय किंवा सहलीलाच गेलंय तर तुम्ही काहीतरी प्लॅन केलंय, तेव्हा नेमका प्रोग्राम असतो किंवा त्या प्रोग्रामच्या आधीचा वेळ असतो, रियाज असतो, काही असतं, तर त्याच्यामध्ये ते सगळं सांभाळणं आणि आनंदाने हे अतिशय महत्वाचं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुझ्या कुटुंबाची ओळख करून देशील का? हो, मी लग्नानंतर सावनी शेंडे साठये. तर माझा नवरा निखिल आणि मी एकाच शाळेत, अभिनव विद्यालय पुण्याच्या शाळेत होतो. आणि मला असं आठवतं की 5वीत आम्ही बेंचमेट्स पण होतो. पण अर्थात म्हणजे ते तेव्हाचं वातावरण असं नव्हतं की तेव्हापासूनच तुमचं काहीतरी वगैरे, पण असं काही नाही. शाळा सुटल्यानंतर 10वी नंतर 11 वर्षांनी मीच शाळेत गेले आणि म्हणलं आपण सगळ्या जे आपल्या बॅचचं आहे ते रियुनियन करूयात.
तर मी आणि माझी मैत्रीण गेलो आणि अक्षरशः अटेंडन्स रोल कॉल जो असतो त्याच्यामधून सगळ्यांचे नंबर्स मिळाले. त्याच्यापैकीच एक निखिल साठे होता. मग मी त्यांना सगळ्यांना फोन लावते, तसं निखिलला फोन लावला की अरे मी सावनी बोलतेय, तुला आठवते का मी तुझ्या वर्गात होते? म्हणजे अगं अशी काय करतेस, आठवतेस मला तू? म्हणलं मग आपण एक रियुनियन करतोय तर आपण शाळेच्याच आवारात भेटतोय. मग आम्ही सगळे भेटत गेलो असे त्या बॅचचे. तसं करून मग 6 जण भेटत गेलो आणि मग जो छोटासा ग्रुप जमला त्याच्यामध्ये आम्हाला दोघांनाही जाणवलं, कारण का त्याचे वडील पण डॉक्टर, माझे सासरे स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर कुमार साठे, आणि इकडे एकीकडे माझे वडील पण डॉक्टर. ते दोघंही क्लिनिक सांभाळून आम्हाला शाळेत घ्यायला यायचं, त्यामुळे त्यांची ओळख तर पहिल्यापासून होती. आणि ते अख्खं कुटुंब, साठे कुटुंब हे प्रचंड क्लासिकलचं भोगतं. प्रत्येक कार्यक्रमाला ते असायचं. हे अर्थात मला नंतर कळलं की ते सगळे कार्यक्रमांना म्हणजे हेच निखिलचे आई वडील. अच्छा मग मी तुम्हाला तर पाहिलंय असं व्हायचं. तर ते खूप क्लासिकलवर प्रेम. मग जाणं येणं घरी सुरू झालं. त्यांना अगदी काय मी किंडरगार्टनपासून माहिती होते. आणि त्या तारा कशा अलगद जुळल्या गेल्या. मी निखिलला नेहमी चिडवते की माझ्या सासूबाईंचं, मोहिनी साठे, त्यांचं आणि माझं ट्युनिंग इतकं कमाल आहे की म्हटलं तुला पसंत करायला, तुला हो म्हणायच्या आधी मी अगदी तुझ्या आईबाबांना हो म्हणले आणि मग मी म्हटलं हां मग हा मुलगा चालेल. असं मी त्याला नेहमी चिडवते. तर ते दुसरे एक सेट ऑफ आई वडीलच आहेत माझ्यासाठी. म्हणजे गाणं हे माझं जे चालू राहिलंय किंवा जो सपोर्ट चालू, तर म्हणजे सगळेच सपोर्ट आजकाल करतात, पण तो इतका की तू जा कार्यक्रमाला, घरी मुलांना ताप आहे काय, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. कारण का तुम्ही एक वेळ शूटिंगची डेट एखादी इकडे तिकडे करू शकता, पण एखादा कार्यक्रमच लागलाय षण्मुखानंदला किंवा कुठल्या तरी महोत्सवात आणि तुम्ही नाही जाऊ शकत, असं होऊ बरोबर. तर ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ जे करावं लागतं त्याच्यासाठी भक्कम सपोर्ट तुम्हाला घरून लागतो. आणि तो सासरचा इतका आहे की माझ्या आई वडिलांसारखंच त्यांनी खूप छान ते जपलंय. आणि खूप भाग्यवान आहे मी की असे सासू सासरे लाभले. आणि इतकं छान ट्युनिंग आहे की वेगळं काही करावं लागत नाही. मला असं वाटतं की काहीतरी मिळवण्यासाठी ते करावं लागतं असं नाही मला वाटत. त्या तारा जुळल्या जातात आणि त्या बाबतीत खरंच मी भाग्यवान आहे. कमाल. आणि तो सपोर्ट मला माझ्या मुलांपासून आहे. अगदी राही माझी मोठी मुलगी आणि रिशान, ह्या दोघांनाही हे माहिती आहे की जेव्हा आई घरी असते तेव्हा 24 तास घरी असते आपल्याबरोबर. अगदी शाळेतून आल्या आल्या दार उघडण्यासाठी माझा अट्टहास असतो की मी ते उघडलं पाहिजे. पण एखाद्या दिवशी जर का असं झालं की उद्या एक्झाम आहे किंवा मला बरं नाही, म्हणजे या दोघांपैकी कोणाला तरी बरं नाही आणि आईला जावं लागणार आहे उद्या, तर हसत मुखाने बाय करायला पण ही दोघं शिकलेत. म्हणजे मला त्यांचं खरंच कौतुक वाटतं की या वयात की आई घरी असायला पाहिजे, पण एखादा कार्यक्रम आहे की तिला जावं लागणार आहे तर आई तू जा. माझी मोठी तर मुलगी तर म्हणते मी रिशांकडे बघते, तू जा. आणि किती वर्षाची? राही आता 15 वर्षाची आहे आणि रिशान 10. तर तू जा असं. आणि ते तेव्हा त्यांच्याकडून येतं ना की तू जा, मग आपण अगदी निश्चिंत मनाने जाऊ शकतो. पण मग त्यांच्या छोट्या आवडीनिवडी जपण्यापासून अभ्यास घेण्यापर्यंत, मुलांचा अभ्यास मीच घेते, अगदी प्रोजेक्ट करण्यापासून मला प्रचंड आवडते ती प्रोसेस. तर ते सगळं आवडतं मला खूप. त्यामुळे संसार, करिअर हे सगळं छान बॅलन्स होतं असं मला वाटतं. नाईस. तुला पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. राज्य शासनाचा पुरस्कार आहे. तुझ्यासाठी पुरस्कार, अवॉर्ड्स म्हणजे काय नेमकं? तुमच्या कार्याची घेतलेली दखल हे तर आहेच, आणि एक जबाबदारीची जाणीव करून देणारी अजून एक पायरी असंच मला वाटतं. आणि हे लोकांचं प्रेम आहे. अक्षरशः श्रोते, मायबाप त्यांच्या पाठबळामुळे तुम्हाला जे आत्तापर्यंत मिळालं असतं ते त्या संस्थेने किंवा शासनाने त्याची दखल घेतलेली आहे. हे पुरस्कार त्याचं रूप आहे. पण त्याबद्दल बरोबरच तुमची जबाबदारी इतकी वाढते की आता इथे नाही थांबायचं आहे, पुढचं चला नेक्स्ट हे जे असतं, त्यामुळे ती कौतुकाची थाप नक्कीच तुमच्या पाठीवर पडते. त्याचबरोबर खूप जबाबदारी वाढते पुरस्काराने की लोक तुमच्याकडून आता जास्ती अपेक्षा ठेवणार आहेत आणि त्याला आपण पुरे पडलं पाहिजे. तर त्याचं एक महत्त्व वेगळं असतं.
पण फक्त पुरस्कार मिळवण्याच्या रेसमध्ये अडकून न पडता हम्म. मला असं वाटतं की तो प्रवास चालू राहणं ह्याच्यात जास्ती गंमत आहे. वा. गप्पांच्या शेवटच्या टप्प्यावरती आलोत आपण. सो मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तू गाण्याने द्यायची आहेत. बरं. विचारू? हो. हम्म. असा एक राग ज्याच्याबरोबर काहीतरी आठवण निगडीत आहे. असा मला यमन आठवतो. धो धो पाऊस पडत होता त्या दिवशी आणि भीमसेनजींकडे अण्णांकडे आम्ही घरी नमस्कार करायला गेलो होतो. आजी, मी, आजोबा, बाबा आणि काही नाही, त्यांना नमस्कार करून घरी परत जायचं. त्यांना कुठला तरी मला असं वाटतं पुरस्कार मिळाला होता आणि आम्ही अभिनंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. कोसळत होता पाऊस. अचानक मला सांगितलं, त्यांच्या शिष्यांना सांगितलं, जरा तंबोरे आणा आतमधून, काळी पाच ना का तुझा सूर. मला काही कळेच ना. म्हणलं आता हे गायलाच आणतायत की काय. मला आतमधून तंबोरे आणले गेले, अप्रतिम जुळवले अण्णांनी. मला म्हणले काहीतरी ऐकव ना. मी अक्षरशः मला थरथरायला झालं. म्हणलं या सूर्यासमोर आपण काय गाणार, स्वर भास्करच तो. तर मी म्हणलं की अण्णा मी खरंच धाडस केलं की स्वरचित बंदिशे यमनमधली मी ऐकू का. मला म्हणले चला चालू बा. तर ती जी बंदिश आहे ती रचलेली मी ऐकवते. नी रे गा मा रे मा गा पा रे सा पिया तू जाने ना मो मन को पिया. इथे रेप ही वाट मला यमनमध्ये वेगळी मिळाली म्हणून त्या सेंट्रल आयडिया ठेवून ती केली होती. पिया तू जाने ना मो मन को बिन बोले सब बोले बिन बोले सब बोले पिया तू जाने ना मो मन को पिया रे पा. आणि मला म्हणले हे छान आहे, हे करत राहा. ही अण्णांकडून मिळालेली दाद. स्वरचित बंदिश अण्णांसमोर, त्यामुळे तो यमन वेगळा लक्षात राहिला. वा वा वा. शास्त्रीय संगीताच्या पलीकडे जाऊन केलेला प्रयोग. हो नक्कीच आवडेल सांगायला की एक इंटरनॅशनल अल्बम, वर्ल्ड अल्बम होता बियॉन्ड नावाचा. त्याचे 2 सिक्वेल्स आले, बियॉन्ड लव्ह विदिन आणि बियॉन्ड अवेकनिंग. त्याची खासियत अशी की भारताचं प्रतिनिधित्व करणारी मी एकमेव शास्त्रीय गायिका होते त्या पूर्ण अल्बममध्ये. आणि टीना टर्नर सारखं मोठं नाव त्या अल्बममध्ये होतं आणि अतिशय विख्यात अशी गायिका. तिच्याबरोबर गायला खूप छान वाटलं मला. आणि तिथे एक ना त्यांनी सांगितलं की आम्हाला एक नवीन अंगाई पाहिजे की यशोदा कृष्णाला झोपवती. लुलाबाई जी आपण म्हणतो की ज्यांच्या प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे लुलाबाईज आहेत. तर तुमच्याकडे काय, पण आम्हाला नवीन पाहिजे रचना, तुझ्याकडून येऊ दे. तर मग मी त्याच्यात सोजा सोजा नंद दुलारे सोजा सोजा नंद दुलारे सो गए अब तो चंदा तारे. हा उपशास्त्रीय संगीतातल्या शिक्षणाचा प्रभाव. सो गए अब तो चंदा तारे सोजा सोजा नंद दुलारे. हा एक वेगळी अंगाईचा प्रयत्न. त्याचप्रमाणे अलीकडेच वैभव जोशीची एक कविता मला खूप आवडते. त्याला मी चाल लावली होती की शुभ्र फुलांची नभात पखरण सागरातले अमृत मंथन धरतीवर रंगाची उधळण तुझी आठवण तुझी आठवण. क्या बात है. तुझी आठवण तुझी आठवण. वा वा.
असा एखादा गायन प्रकार जो एखाद्या विशिष्ट कलाकाराची आठवण करून देतो? हो, ठुमरी म्हणलं की शोभाताई गुरटू हे आमच्या घराण्याच्याच गुरु खऱ्या अर्थाने. त्यांची एक रचना आहे अतिशय विलक्षण सुंदर रचना. पहाडी, वा, मिश्र पहाडी. सैया रूठ गए मैं मनाती रही, सैया रूठ गए मैं मनाती रही रे, सैया रूठ गए. शाम जाने लगे मैं बुलाती रही, सैया रूठ गए मैं मनाती रही, सैया रूठ गए मैं मनाती रही, सैया रूठ गए. क्या बात आहे. कमाल ग, कमाल. मिश्र पहाडी म्हणलं की मला खरंच बाबांची आपण म्हणतो ती व्यक्ती आणि ठुमरी दादरा हा बाज. सावरे रंग दी चुनरिया मोरी, केसरिया में रंग दी रे आगिया मोरी, सावरे रंग दी चुनरिया मोरी. ही माझ्या वडिलांची होरी. ती सुद्धा अशी एखादा प्रकार आणि एखादी व्यक्ती जोडली जावं. हिंदी आणि मराठी चित्रपट संगीत, म्हणजे 2 वेगळी गाणी जर का गाऊ शकलीस तर? किती किती आवडीची गाणी आहेत. खरंच खूप सुंदर. म्हणजे पहाडीचाच विषय चाललाय आपला तर लग जागली, हे किती अजरामर गाणं असावं. आणि मराठीत तर किती किती आहेत. म्हणजे तरी तुझ्या दिल के करीब. आणि पुन्हा एकदा मराठीतली पहाडी, हृदयनाथ मंगेशकरांचं अलौकिक संगीत. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली. ही अशी रचना ऐकल्यानंतर किती वेगळा पहाडी येतो ना आपल्या समोर. आणि सुरेश भटांचं अर्थात अप्रतिम काव्य. वा. बेलाने गायलेलं तुझं आवडतं गाणं? बेलाची खूप सुंदर आहेत. म्हणजे तिच्या लावण्या तर नटरंगमधल्या अजय अतुलंचं अप्रतिम म्युझिक आहे. किंवा अविनाश विश्वजित या जोडीने तिच्याकरता खूप केलेली छान गाणी आहेत. तंबोरा बंद करते. बेलाची मनमोहना पण मला A.R. रहमानजींचं खूप आवडतं. आत्ताच्याच मुंबई पुणे मुंबईमधलं तिचं का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती जशा धुंद भावना अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. ही पण तिची रचना मला खूप आवडते. खूप छान गायली बेला. वा वा वा. खूप छान वाटलं, बरं वाटलं. तुला ऐकत बसावंसं वाटतंय पण सम अदर टाइम वेळ कमी पडतोय. खरंच मला पण खूप मजा आली सुलेखा. कारण का अशा आपण म्हणतो ना या अंतरीचे त्या अंतरीला पटकन कळतं आणि व्यक्त व्हावंसं वाटतं. असे प्लॅटफॉर्म्स कमी असतात. आणि मला ती संधी छान दिलीस. तुला माहिती 2 तास झाली आपण गप्पा मारतोय. काय सांगतेस? म्हणजे रादर मी ऐकत बसलीये तुला. बापरे.
मला पण कळलं नाही कसा वेळ गेला ते. पण खूप धमाल आली, मजा आली, बरं थँक्यू वाटलं सो मच. आणि मला खूप पण. छान असं सूदिंग वाटतंय मला. तेच महत्वाचं की आपल्याला कळतच नाही वेळ कसा जातो. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.